तर सर्वात अवघड गोष्ट म्हटलं तर काय आहे माहिती का, स्वतःला खुश ठेवणं. आणि ते स्वतःला जर जमलं तर मग सगळं आयुष्य जगायला जमलं म्हणायचं. हाय हॅलो फॅमिली, मी पूजा लाईफस्टाईल अँड वर्किंग ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर नवीन ब्लॉगची, नवीन दिवसाची अशी नवीन सुरुवात झालेली आहे. श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर आमची मॉर्निंग झाली आहे, पण आजची मॉर्निंग थोडीशी वेगळीच आहे, म्हणजेच खास म्हणता येईल. कारण आज मी खूप हॅप्पी आहे. आणि का हॅप्पी आहे पण तुम्हाला कंटिन्यू व्हिडिओमध्ये पुढे समजेल, त्यामुळे व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की बघा. तर फॅमिली, गेलेला क्षण परत येत नाही म्हणून त्या क्षणामध्ये प्रत्येक क्षणाचा आनंद घ्यायला शिका. जसं की मी आणि राज नेहमी आनंदी असतो, आणि हो, तुम्हा सर्वांना सुद्धा नेहमी आनंदी राहायला सांगत असतो. तर आज आम्ही खूप आनंदी आहोत. ते कशामुळे हे तुम्हाला लक्षात आलेलंच असेल. मला कच्चा बोलो, आज काय करालीस मम्मा? मी आज काहीच नाही बनवणार आहे, फक्त चहाच बनवणार आहे. तसलं काय तर बोलो. असलंच बोलते मी, मला चहाच बनवायचा फक्त. तसलं बोलो, दुसरं नाही बनवायचं. मला चहा सोबत काहीतरी खायचंय आज, म्हणून चहा बनवायचंय. हैदराबादी चहा बनवणार आहोत आपण. काय खायलीस विचारलं? सांगते ना पुढं काय खायली मी, ते तुला दिसेल. पण मासला कसला चहा बोललेस? काय खला फुलाले बद्द कर. नाही करणार, असंच बनवायचं. काय वर यायले? चहा येऊ दे ना वर. मम्मा आज खूप हॅप्पी आहे ना? का बरं? मम्माला मनासारखं काहीतरी भेटणार आहे चहा सोबत. खूप म्हणजे पण आज खूप मनसोक्त असं मी काहीतरी खाणार आहे. काय ते तुम्हाला लक्षात येईल पुढं. तर चहा पण माझा मस्त असं हॅप्पी झाला होता, म्हणून जरा जास्तच बबल असं वरती यायले होते. आणि मी काय त्याला बंद पण करत नव्हती, पण रातच चाललेली इकडे बंद वगैरे करायचं. नको, राहू दे ना, राहू दे. काय झालं? खराब चहा? खराब नाही झालाय, हॅप्पी झालाय चहा. कॉफी झाली. मनसोक्त मनासारखा चहा झालाय, पण त्यात पातेल्याची काय 12 वाजले बघा तुम्ही. मला पण दे. ये मला नाही, फक्त मलाच आहे आज. बघ पाणी वगैरे सांडून किती घाण केलास इथं. आता मार खाणार असतो. मम्मी ह्याला काय म्हणतात? मला पण सांग एक वेळेस. नाही सांगणार. सांगू? तर राजाला ना फॅम बिस्किट म्हणतात. आम्ही हैदराबादला होतो ना तेव्हा खूप खायचो, आणि मी हैदराबादला सुद्धा होते, आणि नंतर पण मी खूप वेळेस खाल्लेलं आहे. तर त्यानंतर मला खूप वर्ष काही हे भेटलेलं नाहीये. मी इथे पण ट्राय केलेलं आपल्या लातूरमध्ये वगैरे, पण ते काय भेटलंच नाहीये. पण ते जे आम्ही खायचो ना ते हाताच्या शेपचं होतं, म्हणजे छोटंसंच राहत होतं. पण हे आहे ना त्याच्या दुप्पट तिप्पट आहे, इतकं मोठं आहे. तर इतके दिवस मला हे भेटलं नाहीये. जिथे तिथे मी पाहिलं कुठेच नाही भेटलं, पण भेटलं तर इतकं मोठं भेटलं ना, खूप हॅप्पी झाली मी. माहिती का, मला तर शॉकच बसला की इतकं मोठं पण असू शकतंय. कारण मला ते पाहिजे तर होतं, पण इतकं मोठं आहे मला माहिती नव्हतं. कसं आहे राज? हे टेस्ट कशी आहे याची? टेस्ट आहे बघा. फेवरेट म्हणता ते माझं फेवरेट होतं, पण इकडे ना राजच कुठेतरी फेवरेट होऊन बसलं. म्हणलं राजच कुठेतरी काहीतरी फेवरेट होऊन बसलं म्हणलं तरी चालेल. त्याचं तोंड बघा कसं झालेलं आहे. ते मला इतकं हसायला यायले ना त्याच्याकडे बघून. कसा अवतार केलाय त्यानं, त्याचं तोंड वगैरे कसं झालंय. आणखी आंघोळ पण केली नाही वाटते राजने, इतका बारूसा दिसायला लागलाय. मी माझ्या हॅपीनेसच्या पुढं मला माझं काहीतरी आवडीचं भेटलं म्हणून मी त्याच्याकडे थोडंसं दुर्लक्षच केलं, आणि तोही लगेच माझ्याकडे आला, मम्मा मला पण पाहिजे म्हणून. तर बघा इकडे त्याला पण पाहिजे होतं, त्याला दिले. तर त्यानं कसं केलंय अवतार तोंडाचा सगळा खाऊन. आप इतके सीरियस होके क्यों देख रहे हो? मुझे गुस्सा आ गया आपको? गुस्सा आ गया, गुस्सा आ गया, गुस्सा आ गया. क्या आ गया आपको? गुस्सा आ गया? गुस्सा आ गया मम्मी का?
क्या हुआ? क्या हुआ? काही नाही. गुस्सा आ गया? नाही. नहीं. तू ऐसे क्यों देख रहे हो आप मुझे? डोले बघा, डोले डोले बघ. कशी मॉर्निंग झाली आमच्या इकडे. राज कसा करायचा होता धिंगाणा वगैरे, आणि राजचे दात सगळे उंदीर मामा घेऊन गेले रात्री. थोडे राहिले होतं ते पण. आणि बघा इकडे त्याचं कसं चालू आहे चहा वगैरे. इतका असं हे केलं ना धिंगाणा, खूप मार खाणार आहे राज. असा आगोपणा करतो राज, म्हणून राजला मी काहीच देत नाही बरं का. मम्मा तुला पासून खात होती ती? हो, मी लहानपणापासून ते खात होते. मला खूप आवडत होतं, पण मध्येच मला काही वर्ष ते भेटलं नाही. मी ते ट्राय केलं कुठे पण भेटलंच नाही. मम्मा मी पण खायला होतो लहानपणा असल्यावर. राज लहानपणी असताना खात होता म्हणे, आता मोठा झालाय. तर अशा पद्धतीने मी खूप मस्त असं इथे चहा आणि माझ्या मनासारखं फेवरेट फॅम बिस्किट इथे ट्राय केलेलं आहे. तुम्हाला माहिती असेल त्याला काय म्हणतात तर तुम्ही पण कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि तुम्ही पण कधी ते खाल्ले असेल तरी सांगा. आपल्या व्हिडिओला काय करायचंय राज? लाईक, कमेंट, शेअर. कसा वाटला तो पण सांगा व्हिडिओ. ओके, मस्त आहे व्हिडिओ मस्त आहे. मम्मा पण खूप मस्त आहे. नाहीये मी मस्त. हाय 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 हाय. तर फ्रेंड्स, आता होता आमचा व्हिडिओ. कसा वाटला तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटू पुन्हा छान अशा नवीन व्हिडिओमध्ये. आमची मॉर्निंग होती आणि मॉर्निंगला छोटंसं एक छान असं ब्लॉग घ्यावा म्हटला, कारण तो आमच्यासाठी स्पेशल आणि छान असा होता. आणि स्पेशल आम्ही ते हैदराबादहून मागितलं होतं, कारण ते हैदराबादलाच जास्त भेटतं आणि मला तिथलं जास्त आवडतं, म्हणून आम्ही तिथूनच मागवलं. आमच्यासाठी आज हैदराबादहून पार्सल आलेलं होतं.